मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. या मालिकेच्या येत्या आगामी भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे जानकी लताला म्हणजेच पार्वती आईला सापडण्यासाठी मंदिरामध्ये जाते आणि तिथे एक बाई पार्वती आईसारखी साडी घालून बसलेली असते. त्यानंतर जानकीला वाटतं की ती पार्वती आईच आहे, त्यामुळे ती तिला बोलायला जाते तर ती बाई जानकीवर हल्ला करते. त्यानंतर त्या दोघींमध्ये फार झटापट होते आणि ती बाई जानकीच्या हातनं सुटते. त्यानंतर ती जानकीच्या हल्ल्यातनं वाचते आणि त्यानंतर स्वतःचा बचाव करून पळत असते तर जानकी तिला पकडते आणि त्यानंतर तिथेच तिला ऐश्वर्याही दिसते. त्यानंतर जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते, मला माहीत आहे हे सर्व तूच केलं आहेस आणि पार्वती आईलाही इथनं तूच गायब केलंस. त्यावर ती म्हणते, जानकी आता तू उगाचच माझ्यावर वाटेल ते आरोप तू करू नकोस. त्यावर ती म्हणते, मी असं का करेन आणि तूच सांग असं करण्यामध्ये माझा काय हेतू असेल. त्यावर मग जानकी तिला म्हणते, तुला चांगलंच माहीत आहे, आता उगाच तू मला माझं तोंड उघडायला लावू नकोस. त्यानंतर ती म्हणते, बरं असं आहे तर तूच सांग मी त्या पार्वतीला कुठे गायब केलं आहे. त्यावर ती म्हणते, मी लवकरच तिला सापडून काढेन आणि त्यानंतरच तुला सांगेन, पण सध्या तू तिला गायब केलं आहेस हा माझा संशय खराच ठरणार आहे. एकदा का ती पार्वती सापडली ना, मग बघ तुझं पितळ मी कसं उघडं पाडते. तुला वाटत असेल तू बचावली आहेस आणि मला हेही माहीत आहे की ते खोटे पोलीस घरी तूच पाठवले होतेस. त्यानंतर ती जी बाई ज्या बाईने जानकीवर हल्ला केला असतो ती जानकी त्या बाईला घेऊन पोलीस स्टेशनला जाते आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तिची तक्रार करते. त्यानंतर पोलीस तिची चौकशी करतात. त्या चौकशी दरम्यान ती बाई त्या ऐश्वर्याचं नाव सांगते आणि म्हणते, ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरूनच आम्ही ते पार्वतीबाईची साडी घालून मी बसले होते आणि त्यांनीच आम्हाला जानकीवर हल्ला करण्याचंही सांगितलं होतं. त्यावर ते म्हणतात, मग तुम्हाला हेही माहीत असेल की पार्वती सध्या कुठे आहे. त्यावर ती म्हणते, आम्हाला ते माहीत नाही, आम्हाला फक्त तेवढंच सांगितलं होतं आणि आम्ही तेवढंच केलेलं आहे, याच्या पलीकडे आम्हाला काही माहीत नाही. त्यानंतर जानकी म्हणते, सर माझा संशय खरा ठरला तर यामागे ती ऐश्वर्याच आहे. त्यानंतर ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नकात, आम्ही लवकरच त्या पार्वतीला म्हणजेच लताला सापडून काढूत आणि तुमच्या घरी जे खोटे पोलीस आले होते त्यांनाही आम्ही लवकरच सापडूत. त्यानंतर त्या ऐश्वर्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी म्हणून बोलवतात. त्यानंतर त्या ऐश्वर्याला सारखं वारंवार विचारत असतात की लताबाई कुठे आहे, खरं सांगा, पण ती काही सांगत नसते. त्यानंतर ते म्हणतात, जर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला नाईलाजाने पोलीस कॉन्स्टेबल लेडीजला बोलवून तुमची चौकशी करावी लागेल. ऐश्वर्या काहीच सांगत नाही. त्यानंतर ती जानकी ऐश्वर्याला म्हणते, पार्वती जर मला भेटली तर तिला माहीत आहे माझी आई कोण आहे आणि तेच तुला मला कळू द्यायचं नाही, कारण तुला माझ्या आईची आणि माझी भेट होऊ नये असं वाटतं, त्यामुळेच तू तिला गायब केलेलं आहेस. पण जर त्यांना काही इजा झाली तर मी तुला सोडणार नाही, कारण मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते, मात्र लक्षात ठेव असं जानकी ऐश्वर्याला म्हणते. त्यानंतर असं म्हणून जानकी तिथनं निघून घरी येते आणि घरी आल्यानंतर तिथे सौमित्रा असते आणि सौमित्राचे इकडे सारंग तोपर्यंत कान भरतो. त्यानंतर तो तिला म्हणतो, आई बघ आता ही जानकी बहिणी कसं वागत आहे, आता तर ती चक्क माझ्या बायकोला जेलमध्येच टाकायला निघालेली आहे. तूच सांग हे तिचं वागणं बरोबर आहे का, मी काही तिचं वागणं हे खपवून घेणार नाही. सांग आई, या सर्वांमध्ये ऐश्वर्याचा काय दोष आहे. त्या जानकीबाईंनीच तिला घरी घेऊन आल्या होत्या आणि आता जेव्हा ती बाई पळून गेली तिचं पितळ उघडं पडलं आणि हे सर्व जानकीवर आलं तर तिने माझ्याच बायकोला यामध्ये अडकून ठेवलं आहे. तूच माझी मदत कर आणि आता ऐश्वर्याला तूच वाचवू शकतेस, तूच त्या वहिनीशी काय ते बोल आणि ऐश्वर्याला वाचव असं तो त्या सौमित्राला सांगत असतो. त्यानंतर ती जानकी घरी आल्यास सौमित्रा तिला रागवते आणि इकडे ऐश्वर्या सारंगला कॉल करून म्हणते, सारंग तुम्ही नुसतं घरी बसून राहू नका, तुम्ही काहीतरी हालचाल करा. त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या मी आत्ताच आईशी तेच बोलत होतो, मी आईला सांगितलं आहे ती आता जानकी वहिनीला खूप जास्त रागवेल, आई तुम्हाला नक्कीच या सर्वातून बाहेर काढेन, तुम्ही काळजी करू नका, मीही काहीतरी करतो. त्यानंतर ती म्हणते, इथे माझं टेन्शन वाढत आहे आणि तुम्हाला काय झालंय बसल्या बसल्या बिंडोकसारखं बोलायला, तुम्ही आधी पटकन त्या आईला काहीतरी सांगा, तुमची आई आणि तुम्ही एकदमच सेम आहेत सारंग.
त्यानंतर तो म्हणतो, आता आईला कशाला तुम्ही काय म्हणतात, ती बिचारी तर तुमच्याच साईडनं बोलत आहे, हे सर्व त्या जानकी वहिनीनं केलं आहे. त्यावर ती म्हणते, तुम्हाला काय गरज होती चिठ्ठी त्या गार्डन एरियामध्ये फेकण्याची, तुम्हाला दुसरीकडे कुठे टाकता आली नाही का, तुमचं जरा अक्कल वापरायची ना. त्यानंतर ती त्या पोलिसांना सांगत असते, साहेब माझी यामध्ये काहीच चूक नाही, मी तर फक्त त्यांना तेवढंच सांगितलं होतं की जर जानकी आली तर तिला नाही म्हणा, कारण आमचे ते घरचे प्रॉब्लेम्स आहेत, यामध्ये सर्वांमध्ये ती जानकी मलाच अडकून टाकत असते, त्यामुळे आमच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मी तसं सांगितलं होतं, पण त्या पार्वतीला गायब करण्यामागे माझा काहीच हात नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर ते म्हणतात हे बघा मॅडम, तुम्ही शांत राहा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. आणि इकडे जानकी सारंगला म्हणते, सारंग भाऊजी खरं सांगा, तुम्ही का ऐश्वर्याची साथ देत आहात, तुम्हालाही माहीत आहे ती पार्वती फ्रॉड आहे आणि त्या पार्वतीला माझ्या आईबद्दल माहीत आहे, तर मग तुमचं आणि माझं काय असं वैर आहे, तुम्हाला का तसं वाटतं की माझ्या आई मला भेटू नये, तुम्हीही त्या ऐश्वर्याचं ऐकून सेम तिच्यासारखेच झालेला आहात. त्यानंतर तो म्हणतो, तू हे काय म्हणत आहेस वहिनी, एकतर तू माझ्या बायकोला तिकडे अडकवून टाकलंस आणि आता मलाच वरतून दोषी ठरवत आहेस. त्यावरती म्हणते, भाऊजी मला माहीत आहे ती चिठ्ठी गार्डन एरियामध्ये कुठे आली आणि कोणी टाकली. त्यानंतर जानकी त्याला सांगते, सौमित्राला, भाऊजी तुम्हीच आता माझी यामध्ये मदत करा, कारण तुम्हीच मला यातनं बाहेर काढू शकता आणि तुम्हीच मला माझ्या आईपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकता, कारण आता पोलीस तर त्या बाईचा शोध घेतीलच, पण जर ती ऐश्वर्या कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना, तोपर्यंत तिने जर त्या लताबाईचं काही बरं वाईट केलं तर ते मला परवडणार नाही, कारण लताबाईलाच माहीत आहे माझी आई कोण आहे आणि कुठे आहे. त्यानंतर तो म्हणतो, वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी त्या बाईला सापडून आणेल. त्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्र पार्वतीला सापडण्यासाठी निघतात आणि इकडे ऐश्वर्या घरी आलेली असते आणि ती सांगते, आई तुम्हीच बघा आता, ही जानकीने तर मला घरात राहावं की नाही असंच करून सोडलं आहे, एखाद्या वेळेस जर माझं काही बरं वाईट झालं तर मी स्पष्टपणे सांगत आहे यामध्ये फक्त जानकीच असेल, कारण तिनेच मला या सर्वांमध्ये अडकवत आहे, जगू की नको असं करून सोडलं आहे. ती असं काही सौमित्राला सांगत असते. सौमित्रालाही ऐश्वर्याचं सर्व गोष्टी पटत असतात, कारण तिचा जानकीवर राग असतो आणि ती असं समजत असते, ती बाई ह्या जानकीमुळेच घरात आली आणि माझं घर जानकीमुळेच तुटलं आहे. ती असं सर्व राग धरून जानकीच्या अपोजिटच बोलत असते. त्यानंतर सौमित्र आणि ऋषिकेश ते खोटा जे गुंडे तिने आणलेले असतात पोलीस बनून त्यांना सापडतो आणि ते गुंडे जिथे लताला त्या ऐश्वर्याने ठेवलेलं असतं तिथला रस्ता सांगतात. त्यानंतर खूप प्रयत्नांनी सौमित्र आणि ऋषिकेश तिथे पोहोचतात जिथे पार्वतीला किडनॅप केलेलं असतं. त्यानंतर तिथे पार्वतीला इजा झालेली असते, तिच्या डोक्यालाही लागलं असतं. त्यानंतर ऋषिकेश तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर तो तिला म्हणतो, बोल हे कोणी केलं, तुम्हाला भ्यायची गरज नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, यामध्ये ऐश्वर्याचा हात आहे का, असं सौमित्रा त्या पार्वतीला म्हणजेच लताला विचारत असतो. त्यानंतर ती ऋषिकेशकडे बघून ऋषिकेशची माफी मागते, त्याला म्हणते, मला चुकलं, माझं माफ कर, पण मी त्या पैशाच्या हेतूने तुमच्या घरामध्ये आले नव्हते, मला पैशाची हाव नाही, मी तर माझ्या मुलीच्या शोधामध्ये तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचले, कारण मला ऐश्वर्या म्हणाली होती, तू जर माझं काम केलंस तर मी तुला तुझ्या मुलीपर्यंत पोहोचवेन आणि माझी मुलगी, मी मधुभाऊंच्या आश्रमामधनं आले आहे आणि हे खरं आहे. सौमित्राने सांगितल्याप्रमाणे माझं नाव लता कारखानीस आहे, माझं नाव पार्वती नाहीये, मला माफ कर ऋषिकेश, मी तुझ्या भावनांशी खेळले, माझं चुकलं, मी असं करायला नको होतं, कारण तू मला तुझी आई समजून जे प्रेम माया दिलीस, माझे पाय चेपलेस, ते मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर तो तिला घरी घेऊन जातो आणि पार्वतीला म्हणजेच लताला घरी बघून सारंग फारच घाबरतो. सारंगला वाटतं, आता आमचं पितळ उघडं पडलं, मी पकडल्या जाणार, ऐश्वर्याला तर पोलिसांनी घेरात घेतलंच आहे आणि आता जर हिने हिचं तोंड उघडलं ह्या बाईने तर दादा मलाही पोलिसांच्या ताब्यात देईल. त्यानंतर ह्या भीतीने सारंग स्वतःच
त्या ऋषिकेशचे पाय धरतो, त्याची माफी मागतो आणि त्याला काय ते सत्य स्वतःच ऐश्वर्याचं सांगून टाकतो आणि म्हणतो, मला माफ कर दादा, मला पोलिसांमध्ये देऊ नकोस. त्यानंतर पार्वती जानकीला सांगते, मला माफ कर, मीच तुझी आई आहे. हो, तुला हे ऐकून धक्का बसेन, तुला वाटेन मीच तुझं घर मोडलं, पण मलाही हे नंतर कळालं. मला माफ कर, मी हातबल होते. त्या ऐश्वर्याने मला माझ्याच लेकीच्या विरोधामध्ये उभं केलं. त्यानंतर मी तुला सांगणारच होते, पण माझ्या मनात भीती होती. जर मी तुला हे सांगितलं तर तू माझा स्वीकार करशील का? कारण नकळतपणे माझ्या हातून तुझं घर तोडण्यात आलं होतं. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.